अनुराधा. अनुराधा घरी आली की बॅग जागेवर ठेवून ती फ्रेश होऊन कपडे बदलून स्वतःसाठी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात जाते. छान आलं घालून कडक चहा करून घेते. बाल्कनीत जाऊन झोपाळ्यावर बसून पडणाऱ्या पावसाला बघत चहा घेत होती. ती पाऊस बघत जुन्या आठवणीमध्ये रंगून गेली होती. पण मोबाईलला तिचा आनंद जास्त वेळ टिकून द्यायचा नव्हता. ती आत येऊन मोबाईल हातात घेऊन बघते तर तिच्या आईचा कॉल आलेला असतो. ती घाईघाईने कॉल रिसीव करते. हां, आई बोल ग, कशी आहेस? बाबा कसे आहेत? ती एकामागून एक प्रश्न विचारू लागते. आम्ही ठीक आहे अनु, तू कशी आहेस? बरं, ऐक, मामांनी एक स्थळ आणले आहे तुझ्यासाठी. मुलगा चांगल्या पोस्टवर आहे आणि त्याला 1 वर्षाची मुलगी आहे. काही वर्षापूर्वीच त्याचा घटस्फोट झाला आहे. त्या मुलाच्या आईवडिलांनी तुझा फोटो बघून तुला पसंत केलं आहे. मी तुला त्या मुलाचा फोटो आणि त्याची सगळी माहिती पाठवते. तेवढा बघून सांग तुला आवडला की नाही ते, म्हणजे आम्ही पुढची बोलणी चालू करायला मोकळे. तिला काहीच बोलण्याची संधी न देता आई बोलून टाकते. आई, किती वेळा सांगितले आहे, आयुष्यात प्रेम आणि लग्न एकदाच होतं आणि माझं दोन्ही करून झाली आहेत. त्यामुळे आता या भानगडीत पडायचं नाही आणि यापुढे हे सगळं थांबवा. ती रडून मोबाईल बंद करून टाकते. ती परत बाहेर झोपाळ्यावर जाऊन बसते. आज परत लग्नाचा विषय काढून तिच्या आईने तिच्या सुकलेल्या जखमेवरच्या खपल्या काढून तिला रक्तमबाळ करून टाकलं होतं. का का तेच आत्ता प्रेम, लग्न, कमिटमेंट या सगळ्यावरचा विश्वास उडाला आहे माझा. का मग हे मला सारखे फोर्स करतात? अनुने रडून रडून स्वतःचा चेहरा लाल करून घेतला होता. आता तिला सगळं असह्य झालं होतं. ऑफिसमधील स्त्री सहकाऱ्यांची टोमणी तर पुरुषांच्या वाईट नजरा, तशी ती ऑफिसमध्ये सगळ्यापासून दूरच होती. तिने स्वतःच असे विश्व तयार केलं होतं. ती तिच्या जुन्या आठवणी नाही, तिच्या जखमा ज्या आजपर्यंत भरल्या नाहीत आणि भरणारही नव्हत्या. अनुराधा, वय 25 वर्ष, दिसायला नाकी डोळी सुंदर, निम गोरा रंग, मुकुंद थोरात यांची कन्या. मुकुंद आणि विद्या थोरात यांना 2 मुले आणि 1 मुलगी अनुराधा. संपूर्ण थोरात कुटुंबात अनुराधा एकुलती 1 मुलगी. तिच्या आईच्या माहेरी पण मुलगी नव्हती. तिच्या दोन्ही मामांना पण 2 मुलेच. त्यामुळे अनुराधा खूप लाडात वाढलेली. बघता बघता अनुराधा 12वीला गेली. ती आणि तिची मैत्रिणी पद्मिनी दोघी मिळून कॉलेजला जात होत्या. अनुराधा कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होती. स्पोर्ट, अभ्यास आणि कल्चर ॲक्टिव्हिटीमध्ये ती पुढे असायची. बऱ्याच मुलांची ती क्रॅश होती, पण ती या सगळ्यापासून दूर असायची. कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज याशिवाय तिला दुसऱ्या कशात इंटरेस्ट नव्हता. पद्मिनी मात्र तिच्या विरुद्ध होती. तिला एक बॉयफ्रेंड होता. ही गोष्ट अनुराधाला माहिती होती. ती तिला या सगळ्या गोष्टीपासून दूर राहायला सांगायची. पद्मिनी, हे चुकीचे आहे. आपले आई बाबा आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला शिकण्यासाठी कॉलेजमध्ये पाठवतात आणि तू हे असले उद्योग करत असतेस. मला तुझे हे वागणे अजिबात आवडत नाही. अनुराधा चिडून बोलते. सॉरी यार अनु, पण माझं खूप प्रेम आहे यार नीलवर आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. प्लीज यार, तू तरी असं बोलू नकोस ना. मी त्याच्यासोबत टाईमपास करत नाही. अनु, प्लीज अनु, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. हे तू घरी सांगणार नाहीस, समजलं?
मी तुझ्यासमोर हात जोडते. पद्मिनी गंभीरपणे बोलते. ठीक आहे, तू त्याच्यावर खरं प्रेम करते, पण त्याचं काय? तो करतो का तुझ्यावर खरं प्रेम? त्याला खरंच आहे का तुझ्यासोबत लग्न करायचं आणि करिअर घडवण्याच्या वयात? हे सगळं ठीक नाही पदू. हे तू चुकीचं वागत आहेस. अनुराधा त्याच्यापासून दूर उभा असलेल्या नीलकडे बघत बोलते. हो अनु, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. त्यावेळी अनु, मला तुझी गरज आहे. पद्मिनी तिचा हात हातात घेत बोलते. सॉरी पदू, मी तुला काहीच मदत करू शकणार नाही. मी माझ्या आईबाबांची मान खाली जाईल असं अजिबात वागणार नाही. ती तिला नकार देत बोलते. त्यानंतर अनुराधा तिला काहीच समजवायला जात नाही. नेहमीप्रमाणे दोघे मिळून कॉलेजला जात असतात. बघता बघता तिची 12वीची परीक्षा संपते. ती खूप खुश असते. तिने सुट्टीचा पूर्ण प्लॅन बनवलेला असतो. तिला अभ्यासाची आवड असल्याने तिने बरेच क्लासेस लावलेले असतात. तिने स्वतःला बिझी करून ठेवलेली असते. तिचे आई बाबा तिच्यासाठी खूप खुश असतात. तिला डॉक्टर होऊन गरिबाची सेवा करायची असते. त्या दृष्टीने तिने तयारी केलेली असते. बघता बघता सुट्टी लागून 15 दिवस होतात. एके दिवशी ती डान्स क्लास करून घरी येते तर घरातून खूप गोंधळ ऐकू येत होता. ती घाबरतच आत येते तर पद्मिनीच्या घरचे तिच्या घरी आलेले असतात. ती बघा, आली तुमची मुलगी, विचारा तिला माझी पद्मिनी कुठे आहे म्हणून. दोघे मिळून जात होत्या कॉलेजला. हिला नक्की माहिती असणार. पद्मिनीचे बाबा तिच्या बाबाकडे बघत बोलतात. तिला तर समजतच नाही ते नक्की कशाबद्दल बोलत आहेत. अनु, इकडे ये. तिच्या बाबांचा आवाज कठोर झालेला असतो. ती मान हलवत त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. अनु, हे पद्मिनीचे बाबा. जे काही बोलतात ते खरं आहे का? ते तिला विचारतात. नाही बाबा, मला खरंच माहिती नाही पद्मिनी कुठे आहे. आमची परीक्षा झाली तेव्हापासून आम्ही दोघे एकमेकांना अजिबात भेटलो नाही बाबा. ती रडत बोलते. मिस्टर थोरात, तुमची मुलगी खोटं बोलत आहे. पद्मिनी घरातून बाहेर पडताना बोलली होती ती अनुराधासोबत जात आहे म्हणून. तुमच्या मुलीला सगळं माहिती आहे, पण ती माहिती नसल्याचा आव आणत आहे. हे बघ अनु, बऱ्या बोलाने सांग पद्मिनी कुठे आहे, नाहीतर आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीविरुद्ध पोलिसात तक्रार करू. पद्मिनीचे बाबा चिडून बोलतात. काका, खरंच मला माहिती नाही पद्मिनी कुठे आहे ते. मी तर डान्स क्लास करून परत आली आहे आणि पद्मिनीला मी परीक्षा झाल्यापासून भेटले नाही. ती रडत बोलते. हो का? मग हा नील कोण आहे? आणि तुझ्यासोबत नील आणि पद्मिनीचा फोटो कसा काय? आणि हा तुझ्या बाजूला उभारलेला मुलगा कोण आहे? पद्मिनीचे वडील तिच्यासमोर फोटो धरत बोलतात. काका, हा नील आणि हा हर्षद. आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. पण तुम्ही समजता असं काही नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. या पलीकडे तसं काही नाही. अनुराधा काकुळतीला येऊन सांगत होती. पण ते तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. फक्त चांगले मित्र आहात का तुम्ही? मग पद्मिनीने जे लेटर लिहिले आहे त्यात तर तिने कबूल केले आहे की तिचं नीलवर प्रेम आहे आणि ती त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी घरातून निघून जात आहे म्हणून. म्हणजे तुला सगळं माहिती आहे. पद्मिनीचे नीलवर प्रेम आहे. तर मग तुझं पण हर्षदवर असणार, बरोबर ना? पद्मिनीचे वडील बोलतात. हे ऐकून तिचे बाबा डोके धरून मटकन सोफ्यावर बसतात. त्यांना तसं बसलेलं बघून अनुराधा घाबरून जाते आणि ती बाबांच्या पायाजवळ बसते. बाबा, तुमची शपथ, तुमची मान खाली जाईल असं काही केलं नाही. बाबा, हर्षद फक्त माझा चांगला मित्र आहे. या पलीकडे काही नाही. अनुराधा बाबांचा हात हातात घेत बोलते. आंटी, खरंच तसं काही नाही. ती स्वतःच्या गळ्याला हात लावत बोलत असते. अचानक तिचे बाबा तिच्या कानाखाली मारतात. ती गाल पकडून तिच्या बाबाकडे आश्चर्याने बघत असते. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अनु.
आमचा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास होता. आम्हाला वाटायचं आमची मुलगी तशी नाही, ती अशी कशी वागणार नाही, पण तू आमचा विश्वासघात केला. आत्ता यापुढे तुझं घराच्या बाहेर जाणेच बंद. ते तिच्या हाताला धरून रूममध्ये घेऊन जातात. तिला बेडवर चढवून ढकलून ते तिच्या रूमला बाहेरून लॉक करतात. बाबा, मी काही केलं नाही. बाबा, एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा, बाबा, ती दारावर हात बडवत बोलते. पण घरात कोणी तिच्यावर विश्वास ठेवत नाही. शेवटी ती हतबल होऊन तिथेच दाराला टेकून बसते. ती खूप व्याकुळ झाली होती. तिला तिचं भविष्य अंधारात जाताना दिसत होतं. ती रडून रडून तशीच दारात झोपी जाते. संध्याकाळी दार उघडण्याच्या आवाजाने ती जागी होते. तिचा मोठा भाऊ लपत रूममध्ये येतो. त्याला बघताच ती उठून बसते आणि त्याच्या मिठीत शिरते. काय हालत करून घेतली आहेस बाबू, किती रडली आहेस? तो तिचे डोळे पुसत बोलतो. भाई, प्रॉमिस, मी काही केलेलं नाही भाई. पद्मिनीने जे काही केलं त्यात माझी काही चूक नाही, ती रडत बोलते. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करू लागतो. माझ्या बाबूवर पूर्ण विश्वास आहे. तू आपल्या आईबाबांची मान खाली जाईल असं काही वागणार नाही, तो तिला शांत करत बोलतो. पण भाई, बाबा माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यांना कसं समजावं? भाई, मी काही केलं नाही, ती रडत बोलते. तू शांत हो, मी आहे ना. मी बोलतो बाबांशी. हे चुकीचं आहे. मी तुझ्यावर अन्याय होऊन देणार नाही अनु. तुझा भाई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. तो तिला मिठीत घेतो. त्याचा पण चेहरा रागाने लाल झालेला असतो. ती त्याची लाडकी बहीण होती. तो तिला खांद्याला धरून उठवतो आणि बेडवर झोपवतो. तू आराम कर, मी बाबांशी बोलून घेतो. तो तिच्या अंगावर ब्लँकेट ओढून देतो आणि बाहेर निघून जातो. हा सतीश काय करतो? मुलगा शेती करतो. किती एकर जमीन आहे त्याची? 100 एकर जमीन. अजून भरपूर प्रॉपर्टी आहे. मुलांचे शिक्षण काय झाले आहे? BEd. आणि मुलाला किती बहीण भाऊ आहेत? एकच भाऊ आहे, तो पण डॉक्टर आहे. ठीक आहे. मुलाचा फोटो आणि सगळी माहिती पाठवून दे. विद्यासोबत बोलून घेतो आणि तुला लवकरच कळवतो. अनुराधाचे बाबा त्याच्या मित्रासोबत बोलत होते. ते कॉल कट करून मागे वळतात तर अनुचा मोठा भाऊ पवन त्याच्या मागे उभा असतो. बाबा, कोणासाठी स्थळ बघत आहेत? पवन रागातच असतो. बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जात असतात. बाबा, तुम्ही अनुसाठी स्थळ बघत असाल तर ते आत्ताच्या आत्ता थांबवा. लहान आहे बाबा ती. तिचं काही स्वप्न आहेत. बाबा तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिची चूक नसताना तुम्ही तिला शिक्षा देत आहात. त्या पद्मिनीच्या चुकीची शिक्षा तुम्ही आपल्या अनुला देत आहात बाबा. पवन चिडून बोलतो. बस, मला अजून काही ऐकून घ्यायचे नाही आणि अनुचं लग्न तर होणारच. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे लक्षात ठेव. ते पण त्याच्या समोर बोट नाचवत बोलतात आणि त्याचं बोलणं ऐकून न घेता तिथून निघून जातात. पवन तर आश्चर्याने ते गेले त्या दिशेने बघत राहतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.